नमस्कार, मी विजू माने. नमस्कार, मी कुशल बद्रिके. आज आम्ही प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या निर्मल कोकण प्रोडक्ट्स LLP मध्ये आलो. खरं तर कोकणात बऱ्याच दिवसांनी आलो आणि इतकं छान अनुभव मिळाला की आपण सतत कोकणी माणसं कोकणातल्या माणसांना सतत दूषणं देत असतो की अरे आपण काही करत नाही, आपण काही करत नाही आणि त्यामुळे आपलं काही होत नाही. तर आपलं काही होत नाही का तर आपण काही करत नाही आणि ते करून दाखवलं आहे सरांनी की ही जी मागे आत्ता आम्ही अख्खी फॅक्टरी पाहिली, काजू प्रोसेसिंगची फॅक्टरी पाहिली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. तू पाहिली होती? नाही, कधीच नाही. तर ती जी प्रत्येक प्रोसेस आहे त्यासाठी व्हिएतनामवरून आणलेली टेक्नॉलॉजी, मग त्यातलं मॉइश्चर, मग त्यातलं पिलिंग आणि हे सगळं करून आत्ताच मला सर तुम्ही असं म्हणाल की हे एवढं स्वतः करून परत तुम्ही इथल्या महिला शेतकऱ्यांना घरी सुद्धा देणार आहात. बरोबर. म्हणजे त्यांचं त्यांनी उभं राहावं, ते कुटुंब उभं राहावं. किती मोठा विचार आहे हा. खरं तर असे ना एक जास्त नाही, फक्त 100 प्रदीप ढवळ तयार झाले ना कोकणात तर कोकणाचा कॅलिफोर्निया व्हायला काही वेळ लागत. आणि मला असं वाटतं की त्यांची मुलगी पण संशोधन या क्षेत्रामध्ये आता काम करते आणि जसं आत्ता सरांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीने संशोधनासाठी सुद्धा सरकारी मदतसुद्धा होते आणि त्यामुळे मला वाटतं अजून आपण कोकणातल्या, मला तोही उपक्रम आवडला की जे काही वेस्ट होत आहे इथे त्याच्यातनं काही निर्माण करता येतं आहे का, हाही थॉट मला खूप मोठा वाटतो सर. हां, म्हणजे कोकण अदरवाईज मोठं व्हायला अडचण फक्त एवढीच आहे की आपल्यालाच माहीत नाही, आपण त्या कस्तुरी मृगासारखे आहोत की आपल्या पोटात इतकं जबरदस्त आहे. आणि सर ते तुम्ही शोधून मुळात काय सरांना खरं मला माहिती आहे, मी वैयक्तिकरित्या त्यांना म्हणतो त्यांना काहीही गरज नाही सगळं करण्याची, त्यांचं सगळं व्यवस्थित आहे. पण तरी त्यांना शेतकऱ्यांसाठी कोकणाच्या मातीशी एक आपुलकी आहे त्यामुळे करतात. सर खूप बरं वाटलं, मला पहिल्यांदाच इथे आलो पण खूप बरं वाटलं आणि परत परत येत राहीन असं आहे. खूप काही पाहायचं अजून, तुम्ही म्हटलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, हा आजूबाजूचा परिसर सगळा फिरून बघायचा तुमच्यासोबत. पण मजा आली मला. निर्मल कोकण प्रोडक्ट्स LLP क्या बात आहे, मजा. वा.